सकाळी सकाळी माझ्या मोबाईलवरती एक मेसेज आला आणि मेसेज असा होता की जिओकडून मला चेतावणी देण्यात आली। आणि चेतावणी काय होती तर तुम्ही बघू शकता। त्यामध्ये सांगितलं होतं की जिओचं रिचार्ज वाढणार आहे, तुम्ही लवकरात लवकर रिचार्ज करून घ्या। आता हा मेसेज ऐकल्यानंतर मला एकच धडकी भरली की जिओ आता रिचार्जमध्ये काय वेगळं करणार आहे। कारण डोक्यामध्ये होतं मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न, हळदी आणि त्यामध्ये उधळलेला पैसा। आता या पैशाची उधळपट्टी झाली। आता हा पैसा वापस कसा मिळवावा यासाठी जिओ काहीतरी वेगळा प्लॅन करेल हे अगोदरपासूनच माहिती होतं। मग तो प्लॅन कसा करेल हे काही वर्षापूर्वी जर गेलो तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की सुरुवातीला जेव्हा एअरटेल, वोडाफोन, आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांची मक्तेदारी होती, ते मक्तेदारी हाणून पाडण्याचं काम मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने म्हणजे जिओने केले। आता जर बघितलं तर तुम्हाला लक्षात असेल की तुम्हाला जिओनी फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस दिली होती, म्हणजे डाटा प्लॅन अनलिमिटेड दिला होता आणि त्यालाच भुरळ पडून आपण जिओकडे वळलं। आता अलीकडे आपल्याला माहितीच आहे की फुकटचं असेल तर आपण लवकर त्या ठिकाणी धावपळ करतो आणि याच फुकटच्या प्लॅनमध्ये आपण तिथे फसलो। माहिती होतं की प्लॅन मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, कधी ना कधी भविष्यामध्ये याचे प्लॅन वाढणार आहेत आणि आपण तिथे फसणार आहोत। परंतु भरपूर एअरटेल, वोडाफोन, आयडिया यांसारख्या कंपन्यांतील युजर्सनी त्याच्यामध्ये पोर्ट केलं आणि पोर्ट केल्यानंतर आपण जिओ वापरायला लागलो। परंतु काही काळानंतर जसं जसं जिओची कंपनी वाढत चालली, सुविधा देण्यात आल्या आणि त्यानंतर आज जर तुम्ही बघितलं 3 जुलै या दिवशी जिओनी अचानकच आपले प्लॅन वाढवण्याची घोषणा केली ना, सर्व युजर्स इकडे तिकडे सैराभैरा पडू लागले। आणि त्यामध्ये असं म्हणतात ना, संकट ठिकाणी कोणी ना कोणी आपल्याला वाचवण्यासाठी, सावरण्यासाठी येतो, तर तोच संकट ठिकाणी सावरण्यासाठी आला होता तो म्हणजे BSNL। आता BSNLचा इतिहास जर बघितला तर BSNL हा खूपच हलाखीच्या परिस्थितीमध्ये असलेला एक टेलिकॉम कंपनी होती। एकेकाळी जर टीव्ही ऑन केला तर सर्वात अगोदर आपल्याला BSNLची ॲड दिसायची। नंतर हळूहळू BSNLनी स्वतःची मक्तेदारी कमी केली आणि हळूहळू टेलिकॉम कंपन्यांमधील प्रायव्हेट कंपन्या यांनी जोर वाढवला आणि त्यानंतर जर बघितलं तर युजर्सला अगदी माफक दरामध्ये सर्व फ्री ऑफ कॉलिंग आणि डेटा देण्यात येऊ लागला। परंतु आता जर बघितलं ना तर अंबानी यांच्या जिओ या कंपनीने कुठल्या प्रकारचे प्लॅन वाढवलेले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये प्लॅन। आता तुम्ही जर प्लॅन बघितले तर प्लॅनमध्ये तुम्हाला असं दिसेल की जिओचे जे प्लॅन आहेत ते मंथली, 2 मंथ, 3 मंथ अशा प्रकारचे प्लॅन आहेत। यामध्ये सुरुवातीचा जो प्लॅन होता तो म्हणजे 155 रुपयेचा प्लॅन होता, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 GB डेटा मिळत होता आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी होती। आता ती व्हॅलिडिटी त्यांनी जो प्लॅन होता तो 155 रुपयाचा प्लॅन तो 189 मध्ये केला। म्हणजे यामध्ये जर आपण तुम्ही बघितलं तर तब्बल 34 रुपये वाढवण्यात आलेले आहेत। दुसरा प्लॅन बघितला तर 209 रुपयाचा प्लॅन 1 GB डेटा पर डे भेटत होता। यामध्ये सुद्धा व्हॅलिडिटी 28 दिवसांचीच होती आणि तो रिचार्ज 209 रुपयावरून 249 मध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे यामध्ये सुद्धा 40 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्ही मंथली पॅकमध्ये बघितलं 239 रुपयाचा रिचार्ज आहे, 1.5 GB डेटा तुम्हाला पर दिवसाला मिळत होतं, 28 दिवसांची सुद्धा व्हॅलिडिटी होती, ते 299 मध्ये करण्यात आलेलं आहे। इथे बघितलं तर यामध्ये तुम्हाला तब्बल जिओनी 60 रुपये वाढवलेले आहेत या प्लॅनमध्ये। त्यानंतर 299चं रिचार्ज, त्यामध्ये 2 GB पर डेटा मिळत होता, ते 349 मध्ये करण्यात आलं। 349चं रिचार्ज 2.5 GB डेटा पर डे मिळत होता, ते 399 करण्यात आलेलं आहे आणि 399चं रिचार्ज जे 3 GB डेटा पर डे मिळत होतं ते 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी 449 मध्ये करण्यात आलेले आहे। मित्रांनो बघू शकाल की एका महिन्याच्या जे रिचार्ज प्लॅन आहे त्याच्यामध्ये 30, 40, 50, 60, 70 असे पैसे वाढवण्यात आलेले आहेत। म्हणजे जिओने तब्बल 12 ते 27% आपल्या रिचार्जमध्ये वाढ केलेली आहे या जिओ रिचार्जमध्ये। एकीकडे आपल्याला माहिती आहे की जनता महागाईने त्रस्त आहे, सगळीकडे आपल्याला महागाई दिसत आहे आणि बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट चालू आहे आणि त्याचमध्ये आपल्याला जो टेलिकम्युनिकेशन आहे म्हणजे मोबाईल आणि इंटरनेट हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे। आज जर तुम्ही बघितलं तर मोबाईलशिवाय आपली दुनियाच असू शकत नाही, अशा प्रकारची एक सामाजिक परिस्थिती आणि जीवन झालेलं आहे। आणि यामध्ये जर अशा प्रकारचं रिचार्ज इतकं अवाच्या सवा वाढत असेल तर जनतेने या जो
स्वतःच्या ज्या बेसिक गरजा आहेत, जे आपण टेलिकम्युनिकेशन यूज करतो, ते कशा प्रकारे करावं यामध्ये सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे तुम्ही बघितलं ना तर अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या प्रोग्रामसाठीच मुकेश अंबानींनी 83 करोड एवढे पैसे दिलेले आहेत. आता वाचतानाच इथं घाम फुटतोय. गरिबाची काय हालत होत असेल. चला पैसा त्यांचा आहे, पण हा पैसा येतो कुठून? हा पैसा सर्वसामान्य कस्टमरकडून येतो. कोण आहेत ते सर्वसामान्य कस्टमर? हे तुम्ही आम्हीच आहोत, ज्यांनी अगोदर फुकट वाटलं होतं, नंतर अमाप पैसा कमावला आणि अमाप पैसा कमावून एवढी प्रॉपर्टी जमवली. चला त्यांचा बिझनेस प्लॅनिंग होता, त्यांनी तो बिझनेस प्लॅनिंग केला, परंतु हा बिझनेस प्लॅन गरिबांच्या पथ्यावर किती पडणार आहे हे सुद्धा या कंपनींनी बघावं. गरीब बिचारा पैशांमध्ये अडकून मरतो, परंतु देशसेवा जर असेल आपल्यामध्ये तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवतो की भारतामध्ये जितकी गरिबी आहे, भारतामध्ये बेरोजगारी आहे, या गरिबीमध्ये एक सामान्य व्यक्ती एवढा सगळा मोठा रिचार्ज कसा अफोर्ड करत असेल? कारण की अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण यासोबतच आता इंटरनेट ही सुविधा सुद्धा आवश्यक झालेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक बिझनेसमॅननी एकच लक्षात घेतलं पाहिजे की आपण बिझनेस करत असताना देशसेवा ही केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून ती गरिबांची परिस्थिती सुद्धा समजून घेणारी असावी. आता यामध्ये तुम्ही बघितलं असेल जिओने एवढा अमावाच्या सव्वा रेट वाढवलेले आहेत. गरिबांना कसं परवडेल आहे? आता गरीब काय करतील? हे रश करतायत, धावत आहेत. कुठं धावत आहेत? तर BSNLकडे. एकीकडची BSNL एक मोठी मक्तेदारी असलेली कंपनी होती, पण ही BSNLची कंपनी डुबण्यामागची भरपूर कारणं आहेत, ज्यामध्ये एम्प्लॉईजचा जो असलेला रूड बिहेवियर, त्यानंतर सरकारी याच्यामध्ये झालेले घोटाळे, या सगळ्यांमुळे ना BSNL पाठी पडली होती. परंतु आता BSNLने एक बूस्ट घेतलेला आहे. 1515 मध्ये पूर्ण वर्षभराचा प्लॅन हा BSNL देत आहे. मित्रांनो, जिथे कोणी पोहोचणार नव्हता तिथे BSNL पोहोचणार होता, म्हणून त्याला अंडरस्टिमेट करू नका. याच BSNL विषयी अधिक माहितीसाठी मी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुर्ताचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.